हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षा 2024च्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी 2024ची बोर्ड परीक्षा आता लवकरच होणार आहे. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की कोरोना इथं परत आलेला आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाचा काय परिणाम होणार आहे तुमच्या बोर्ड परीक्षेवरती? बोर्ड परीक्षा पोस्टपोन होणार किंवा कॅन्सल होणार, काय होणार नेमकं? कारण की विद्यार्थ्यांना अजून असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांना वाटत आहे की कोरोनाचा इथं काही ना काही इफेक्ट होणार आहे आपल्या बोर्ड परीक्षेवरती. तर खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याआधी व्हिडिओ कंप्लीट पहा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ अजून यायचे बाकी आहेत. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण आजचीच इथं अपडेट पाहिली 31 डिसेंबर. ओके, 31 डिसेंबर 2023ची. तिथं आपली जी 24 तासमध्ये एक महत्त्वाची अपडेट आली आहे की देशात 24 तासात सर्वात जास्त कोरोना रुग्ण राज्यात. म्हणजे पूर्ण देशामध्ये जे कोरोना रुग्ण निघालेले आहेत त्यापैकी जे सर्वात जास्त रुग्ण निघाले ते महाराष्ट्रामधून जास्त निघालेले आहेत. ठीक आहे. इथं सहज आहे की आपली पॉप्युलेशन महाराष्ट्रामधली जास्त आहे, त्यामुळे इथं जास्त निघत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. इथं सुद्धा सांगितलं आहे की 31st करताय, सावधान राहा वगैरे वगैरे. ठीक आहे. कारण की जे कोरोनाचे नियम आहेत ते आपल्याला इथं पाळायला लावत आहेत. जसं की तुम्हाला माहीत असेल, स्टार्टिंगला कोरोना आला होता तेव्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं होतं, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग वगैरे ते सुद्धा आता इथं सांगतात आहे की इथं सेफ्टी घेणे इम्पॉर्टंट आहे आणि खरंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जसं आपण इथं पाहिलं की पूर्ण आपल्या देशामध्ये ओके, हे जे अपडेट देत आहे तुम्हाला मी, आजचीच अपडेट आहे. ओके, लेटेस्टवाली न्यूजवाली. ठीक आहे. इंडिया लॉक्स 841 केसेस इन 24 हॉवर्स. म्हणजे 841 केसेस निघाले पूर्ण भारतामध्ये. ओके, एका दिवसामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा की हा जो कोरोना आहे JN1 व्हेरियंट. ओके, JN1 जो व्हेरियंट आहे, नवीन व्हेरियंट कोरोनाचा, तो आढळला होता. ओके, डिसेंबर महिन्यामध्येच माहिती पडलं. त्यानंतर इथं बरेच जण सावधान झाले की कोरोना वगैरे आला म्हणून, पुन्हा ॲक्टिव्ह झाला म्हणून, आणि डेली इथं केसेस निघत आहेत. ठीक आहे. आता डेली जे केसेस निघत आहेत त्यामध्ये हळूहळू थोडी इथं वाढ होत आहे. ठीक आहे. तुम्ही समजू शकता, टोटल केसेस पाहू शकता 4309 केसेस पूर्ण भारतामध्ये इथं आहेत. आणि कोरोना हा असा तुम्हाला माहिती असेल की ह्युमन बाय ह्युमन म्हणजेच माणसामध्ये लवकर इथं पसरत असतो. पण जसं की आपण इथं अपडेटमध्ये पाहतो, तर अपडेटमध्ये आपल्या न्यूजमध्ये हे सांगितलेलं आहे की इतकी काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की जो JN1 नवीन व्हेरियंट आहे तो एवढा जास्त इथं पसरत नाही. त्यामुळे इथं जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की इथं त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याकडे वॅक्सिन वगैरे सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा घेतलेली असेल. ओके, तर त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही आणि हा कोरोना जास्त पसरणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही इथं खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हे झालं कोरोनाबद्दल, जे की मी तुम्हाला सांगितलं. आता महत्त्वाचं, तुमची जी बोर्ड परीक्षा आहे, ती बोर्ड परीक्षा तुमची आहे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये. 12वीची 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आणि 10वीची 1 मार्चपासून. ओके, तर पहा, जसं की 21 फेब्रुवारीपासून 12वीची बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे, म्हणजे आजपासून जवळपास असं पकडा तुम्ही 1 ते दीड महिना 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 महिने आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता समजा 1 ते 2 महिने बोर्ड परीक्षेसाठी आहेत, तर एका महिन्यानंतर कोरोनाची कंडिशन काय असणार आहे, असं फ्युचर कोणीही सांगू शकत नाही. एका महिन्यानंतर काय कंडिशन असणार आहे, कोरोना कमी होणार की वाढणार की असाच राहणार, हे कोणीही सांगू शकत नाही. कोणीहीच नाही सांगू शकत. ओके, तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहत असाल अपडेटचे, बोर्ड एक्झाम कॅन्सल होणार आहे वगैरे. ओके, डायरेक्टली तुम्हाला फेक न्यूज देत आहेत. ठीक आहे, बोर्ड एक्झाम कॅन्सलेशनच्या. पण बोर्ड एक्झाम कॅन्सलेशनचं अजून कोणीही सांगू शकत नाही. पण तुमचं एकच काम आहे, ते म्हणजेच की तुमचा जो स्टडी आहे, तुमचा जो अभ्यास आहे, तो तुम्ही कंटिन्यू करत राहा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर समजा एक्झाम कॅन्सल झाली नाही आणि बोर्ड परीक्षा होणारच आहे, समजा आतापर्यंत या दिवसापर्यंत बोर्ड परीक्षा होणारच आहे, मग वेळेवर तुम्ही काय करसाल? म्हणून तुमचा थोडा स्टडी जो आहे, जो असेल तो डेली इथं सुरूच ठेवा. बोर्ड एक्झाम कॅन्सलेशनची अपडेट जे असेल, जे सुद्धा इम्पॉर्टंट म्हणजे खरी अपडेट असेल, ते मी तुम्हाला देणार आहे. त्याचं तुम्ही इथं टेन्शन घेऊ नका. ओके, तर अशा प्रकारे ही अपडेट होती. तुमचा स्टडी तुम्ही करत राहा. बोर्ड एक्झाम कॅन्सलेशनबद्दल अजून कोणतीही ऑफिशियली आणि
कशाच प्रकारची अपडेट नाही आहे. तुमचा स्टडी तुम्ही करत राहा. जर काही अशी अपडेट आली किंवा अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला देणार आहे. ओके. स्टडी मटेरियल, IMP क्वेश्चन्स सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. ओके. IMP क्वेश्चनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. त्यासोबतच इंग्लिश मराठीचा कोर्स इतका इम्पॉर्टंट आहे बोर्ड परीक्षेसाठी. तो कोर्स तुम्ही केला, 1 ते 2 दिवसाचा कोर्स आहे. जो कोर्स तुम्ही केला तर तुम्ही 12वी बोर्ड परीक्षेमध्ये, 10वी बोर्ड परीक्षेमध्ये इंग्लिश, मराठी, हिंदीमध्ये एकदम मार्क्स घेऊ शकणार आहे 100%. ज्यांचा कमी अभ्याससुद्धा झाला असेल त्यांनासुद्धा तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. त्या कोर्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. आज जर तुम्ही तो कोर्स चेक करत असाल तर 1 ते 2 दिवसांमध्ये 12वीसाठी तो कोर्स येणार आहे. नंतर 3 ते 4 दिवसांमध्ये 10वीसाठी इंग्लिश, मराठी, हिंदीसाठी कोर्स येणार आहे. आणि IMP क्वेश्चन 12वीसाठी PCMBसाठी आलेले आहेत. कॉमर्सचे सुद्धा लवकरच तुम्ही चेक करून घ्या. कधी तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तुम्ही चेक करून घ्या तिथं आले का म्हणून. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. ओके. तर अशा प्रकारची अपडेट होती. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की आणि नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. खूप इम्पॉर्टंट तुमच्याकडे व्हिडिओ येणार आहेत. थँक यू.